काय चाललं सध्या? सध्या काय आता पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. हा सध्या आता गायांना चारा वगैरे सगळं घेऊन जायचं आणि त्यासाठीच तर ट्रॅक्टर घेऊन आलोय. ट्रॅक्टर घेऊन आले, त्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आणि जनावरांसाठी व्यवस्था करायची. पोटा पाण्याचं काही होतंय की नाही? सरकार काही करतंय की नाही? सरकार करतंय पण मग आता आहेच आता प्रत्येकाला नाव तर काही ठेवता येत नाही. कोपरगाव काळेन कोले कधी काळे कधी कोले, काय सांगा बाबा, काय विचारावं पक्ष त्यांना समजा. बरं काय लोकसभेचा काय मूड आहे मग? लोकसभेचा तसं चांगलं आहे पण लोखंडे साहेबांना जरा बरं वाटतंय. होतंय तयार होतोय मूड पण तरी सांगता येत नाही का वागचौरे साहेब पण जोर मारू शकतात. म्हणजे ते कसं का त्यांचं शिर्डीमध्ये पहिलं काम आहे. बर कार्यकारी होते, त्यानंतर मग त्यांचे दुसरे पण काम बरोबर आहे. त्यांचं पण आहे पण लोखंडे साहेब 10 वर्ष राहिल्यामुळे थोडं निळवंड्याच्या पाण्याचं त्यांचं बघितलंय. 50-50 आलं नाही पाटाला आलं किंवा नदीला तरी आलंय. बरोबर. चला आनंद आहे मंडळी, आम्हाला ट्रॅक्टरवर चक्कर मारून दिल्याबद्दल एकदम धन्यवाद. असंच भेटत राहा, आम्हाला टीव्हीवर बघत राहा, आम्ही तुम्हाला बघत राहू. म्हणा मूड महाराष्ट्राचा. वा चला एक नंबर जाऊया खाली. हा झाला ट्रॅक्टर सुटला. काय मौली बरं चाललं का? काय म्हणायचं? हा व्यवस्थिशीर. हा काय आज बाजार पाणी थंड एकदम होय ना? बाजार कुठल्या वारी भरतो इथं? गुरुवार का? वीरभद्र महाराजांच्या दर्शनाला हा आले का उमेदवार? नारळ फोडून गेले का? हा का? मग महाराजांचा आशीर्वाद कोणालाही भेटेल. मग जनतेचा आशीर्वाद कोणाला? जनतेचा आशीर्वाद त्यांनाच. कोणाला पण म्हणजे सदाशिव लोखंडे, काय भाऊसाहेब वागचौरे, उत्कर्ष रुपवतेचं नाव देखील पुढे येते. तुमचा काय पुढे? आमचं काहीच नाही पुढे. होय का? कांदा आपला कापायचा आणि भेळ करायची मस्त. काही नाही करायचं. म्हणजे भेळ झाली त्याचं काय? काहीच नाही. त्या टाळी जोरदार एकदम. माणसं बोलतात गड्या, बोलायला लागले की मग काय ऐकत नाहीत. हा अगदी आपण इकडे पण जाऊ थोडस. काका कुठले? कोराळ्याचे. हा कोराळ्याचे का? हा कुठे इथं कोराळ किती लांब आहे? कोराळ्या बरेच लांब. होय का? 12 किलोमीटर. बसने यायचं बसने जायचं? नाही सायकलीवर जातो. सायकलीवर गड्या उन्हात सायकलीवर 12 किलोमीटर. किती वर्षापासून सायकलीवर एवढा प्रवास? काय आठवण बा? 15-20 वर्ष झाले ना? बरोबर. आता काय मतदान करायचं यावेळी? मतदानाची वेळ येऊन गेली, लोकसभेची निवडणूक आहे. काय सध्या जाणवतंय? प्रचार विचार होतोय का व्यवस्थित होतोय पण आता आमच्या गावात काही अजून आलं नाही ना? कोणीच आलं नाही का? नाही. कोणी असं म्हणा ना हात जोडून आम्हाला मतदान करा म्हणून? नाही का? कार्यकर्त्यांच्या रॅली बिली, हातात काही मशाल काहीच नाही. धनुष्यबाण काहीच नाही. कोण उभं इथं? काही नाही. आपल्याला मला काय माहिती? मी राहत्यामध्ये 24 घंटे राहते. कोराळ्यामध्ये कोणी आहे मला नाही माहिती. नाही का? नाही, मी रानात राहतो. हो ना? हा रानात राहतो साहेब. काय लावलं सध्या काय? वर पाणी नाही इथं. शिर्डीमध्ये मोठी समस्या आहे, वरती पाणी नाही, दुष्काळी भाग आहे सगळा. निळवंड्याचं पाणी पोहोचलं नाही तुमच्या अजून? नाही का? मला प्यायला पाणी नाही साहेब. प्यायला पाणी नाही. होय. पण ते मोदी साहेबांनी बटन दाबलं होतं मग पाणी सुटलं होतं. मग काय पुढे काय झालं? त्याचं पाणी नाही. 4 साहेबांनी जायले पण पाणी नाही ना. आम्ही दुसऱ्याचं 10 किलोमीटर 20 किलोमीटर पाणी आणतो. चाऱ्याने खोदल्या का? नाही ना, चाऱ्याने काहीच नाही. बरोबर आहे. चारा खोदतील, चाऱ्याने काहीच नाही. पाणी तेव्हाच पाणीच नाही ना. खाली इथं सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब वागचौरे ते पाणीच नाही. माणसं मारायला लागले, त्यांना काय करत्या? ते कधी भेटायला आले? नाही. कुठलाच खासदार भेटायला नाही. खासदार दिसला? खासदार नाही. खासदारांनी कधी पाहिलं? नाही पाहिलं. ते म्हणतात खासदारच पाहिला नाही. हा वा मस्त द्राक्ष. मावशी कुठली? नाशिकची द्राक्ष की इथली द्राक्ष? नाशिकची कायची? इथलीच आपली बा. नगरची जाणायची? साकुरीची का? हा बरं आहे का सध्या बाजार मार्केट? काय जातात 40 रुपये. होय ना? 40 रुपये किलो. लोकल 30 रुपयाचे. बरं रोज किती क्रेट आणायचे? 2 कॅरेट आणायचे. मग कुठून थेट खरेदी करायची? नाही, घरून आणायचे. तुमचं स्वतःच आहे का? अरे वा. पाणी नाही काय करते आता? वा करून येऊ माल. बरोबर आहे. बागायतदार फक्त नावाला राहिला आता आपण. काय बागायतदारची पहिले नुसतं इलेक्शन पुरतं पुढं करतात सारखे 5 वर्ष परत. बरं मग कोण खासदार गायब होतात 5 वर्ष? मग हा
येतात फक्त मत मागायला, हा. नंतर दिसतच नाही, दिसतच नाही. परत काही काम आहे का, दुखणं का खुपणं, म्हाताऱ्या माणसं आहे का काही विचार काहीच नाही करता विचार. म्हणाल मग पेन्शन सुरू केली, मिळते पेन्शन तुम्हाला? कायची पेन्सिल कायचं काय काही नाही ना. पेन्सिल आपण एक नंबर मत देऊ. बाग किती मोठी आहे? बाग काय 2 एकर आहे फक्त. फक्त हा मग काय अल्पभूधारक असल्यावर फार काही फायदा नाही त्याच्यात नाही ना, आपल्याला. अल्प भूतारकच. हा ना. द्राक्ष निघतात किती मग? क्रेट किती निघतात? किती निघायचं? 10 निघत असतील 100-200. 100-200. त्यात आपलं थोडंफार मार्जिन एवढीच काढायचं. बाटली 3000ची ती. हा ना, मग त्याच्यावरती टॅक्स लावलेला आहे. मग हा, जीएसटी. हा हा, परवडत नाही. नाही परवडत. एकरी किती खर्च येतो? एकरी मध्ये 1.5 लाख रुपये खर्च आहे. 1.5 लाख रुपये. आणि हा. त्यातलं परतीचा परत किती मिळतं? काय मिळालं? 50,000 रुपये मिळाले. काहीच काय नाही. मिळत काय होतं? पदर मोडच लोकांची तर कामाला गेलेलं परवडत आहे. बाबा, आहे की नाही? मावशीची प्रतिक्रिया धक्कादायक आहे सगळं. मग काय यंदा कोणाचा मूड आहे? सदाशिव लोखंडे, काय भाऊसाहेब आपल्याला नाही वागचौरे? समजत नाही आपल्याला ती. नाही का? मतदान तर करणार ना? करावंच लागेल. मग चिन्ह कुठलं? कोणत्या चिन्हाकडे लोकांचा जोर काय आहे सध्या? आपल्याला नाही सांगता येत. मशाल आहे, धनुष्यबाण आहे. इथं येऊन बसतोय तर कोणाचं काय आपल्याला मत काय सांगता येईल? आपलं काम व्यवसाय करायचा. हा. आपल्याला काही घेणं देणं नाही काय दुसरं. घेणं देणं नाही. हा, जिथं मग काय? पोरांनी टेका थंब द्यायचं सांगितलं तिथं द्यायचा. पोरांनी सांगितलं हा आपलं काहीच आपल्याला नाही. समजतच नाही काही काय काय. ठीक आहे, ठीक आहे. नेटाने करावा प्रपंच, आणि हा प्रपंच करत आपलं काम भलं आणि आपण भलं असं लोक म्हणतात. चला जाऊया काकाकडं. काय म्हणता काका? बरं चाललं? आनंदी आनंद. आनंद काय इलेक्शनचा आनंद सध्या? आता पाहू आता काय वरती. हा हा, चांगला इलेक्शनचा पिरियड चांगलं चालू आहे हा आता सध्या. हा. पाहू आता टाइमवरती कसं काय. इथले स्थानिकच का तुम्ही? नाही, संगमनेर. संगमनेरचे का? हो. होय ना. मग संगमनेर याच मतदारसंघात येतं ना? नाही 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 ना. नाही 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 मग कुठल्या कुठल्या मतदारसंघात जातं? नगर जिल्ह्यामधला येतो ना. नगर जिल्ह्यात येतो संगमनेर. मग तिथं काय जोर आहे? आता काय तिथं जोर चालू आहे चांगलं, पण अजून काय सांगता येत नाही अजून काय. होय ना. वा 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 वा. बर बर बर. म्हणजे एकूण कुठला चिन्ह काय बुवा? काही लोक मशाल म्हणतात, धनुष्यबाण म्हणतात. काय तुमचं म्हणणं? आता धनुष्यबाण चालू आहे आता. धनुष्यावरती चालू आहे असं त्यांचं म्हणणं. धनुष्यावरती जोर आहे असं या ठिकाणी म्हणणं दिसून येतंय बुवा. ताई नमस्कार. माझं नाही बोलणार नाही. मावशी कुठल्या? काकडी हा, काकडी मल्हारवाडी. वल्लारवाडी. हा, मल्हारवाडी मल्हारवाडी. हा. कुठं आली? इकडे मंत्राची काकडी. होय ना. हा बर 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 बर. काय सध्या पाऊस पाणी तरी म्हणा, कडक ऊन आहे म्हणा बुवा. कडक ऊन आहे, मरायला लागलं पार. हा ना. प्यायला पाणी नाही राहिलं, हा यायला रस्ते नाही सवचे. हा आणि काय करायचं? किती आता जेव येऊ कवर जिजायचा असा. हा ना. अवघड परिस्थिती होऊन लय गेली. अवघड झालंय. हा, तेच रस्ते, हा. पुन्हा वर्षाला तोच दुष्काळ. हा हा, वरच्या भागात पाणी नाही. आणि दर सालाला म्हणते आम्ही असं करून तसं करून कुणीच काही करेना भाऊ. आम्ही मरायला लागलो, कोणीच लक्ष दिलं नाही. काहीच नाही. खासदार कधी दिसले का? खासदार याचे ते बी मोठे मोठे बुंडे पाहून जाते निघून. आमच्या पोत कोण येतं गरीबा पोत. हा. आम्ही गरीब आहे. गरीब आहे. हा. काय शेती बिती? शेती नाही बाडी नाही काही नाही, बसलोय आता कोपऱ्यामध्ये. होय का? मग काय आता कामच नाही काही. कामच नाही. काहीच मग पूर्वी नाही. रोजंदारीवर काम केलं. हा 10 रुपये 20 रुपये रोजापासून काम केले, आठवतं तसं. मग शेवटचा रोज किती मिळाला? आता काही नाही, रोज नाही, हमी नाही, काही नाही. नाही, आता वय झालं बुवा. हा. पण मग जोपर्यंत हातपाय चालत होते शेवटचा रोज किती मिळाला हातात? शेवटचा काही नाही, 30 रुपये 30 रुपये शेवटचा रोज. शेवटचं 30. बस. का अवघड जगणं राव लय माणसाचं. जगणं म्हणजे लय कठीण कठीण, अवघड. कठीण, हा, कठीण. लय फारच अवघड. कठीण. दिवस मान लय अवघड काढे बाबा. हा ना. हा आता थकून गेलं. थकून गेलो, बसलो आता जागेवर बसेल. बस बस बस. सर्वसामान्य मतदाराचं हे सगळं म्हणणं आहे. इथे येऊयात. काय मंडळी, ऊन वाढलं की तसं